हॅलो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती. तर आज आपला टॉपिक आहे की टॉक्सिक लोकांना कसं हँडल करायचं आहे किंवा कसं त्यांना मॅनेज करायचं आहे आपल्या लाईफमध्ये. तर फर्स्ट थिंग जर आपल्याला टॉक्सिक पीपल ओळखणं हे खूप जास्त गरजेचं असतं. कधी कधी काय होते की आपल्या तोंडावर खूप लोक गोड बोलतात, खूप आपल्या नाही का गुडी राहतात, गोड गोड राहतात, पण ते पण लोक टॉक्सिक असू शकतात. फॉर एक्झाम्पल, एखादी जर गोष्ट तुम्ही काहीतरी नवीन केलं आहे तर त्याच्यावरती तुम्हाला हसणं किंवा एखाद्या गोष्टीवरती तुम्हाला जज करणं किंवा आपल्याला लेट डाऊन करणं, अशा ज्या गोष्टी असतील हे टॉक्सिक पीपल्स जास्त करतात. तर आपल्या लाईफमध्ये ह्या लोकांची गरज आहे का, आपल्याला त्यांची किती गरज आहे हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं असतं. तर त्याच्यामुळे टॉक्सिक पीपल पहिली गोष्ट तर तुम्ही ओळखा आणि ओळखल्यानंतर त्यांना कसं मॅनेज करायचं हे मी तुम्हाला आज सांगते. तर फर्स्ट थिंग फर्स्ट, त्यांना आपल्या लाईफमध्ये कट डाऊन करा. ओके, फॉर एक्झाम्पल, आपल्या काही गोष्टी असतात ज्या चांगल्या असतात. असं काही गरजेचं नसतं की आपण सगळ्यांना सांगितलंच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादी गाडी घेताय किंवा घर घेताय किंवा काय घेते हे सगळ्यांना सांगणं हे खूप गरजेचं नसतं, कारण मी स्वतः ह्याच्यातून गेलेली आहे. आपण सगळ्यांना खूप सांगत बसतो आपलं आपलं म्हणून, बट ते आपले नसतात. सो जे लोक तुम्हाला आपले वाटतात ते, जसे की आपली आई आहे, वडील आहेत, सासू आहेत, सासरे आहेत, हे लोकच आपले आहेत. हे असं एवढं सर्कलच आपलं आहे हे समजायचं. आणि बाकीचे जे काही लोक असतात जसं की आपल्याला नेसेसरी नाही आहे ते लोक, सो या लोकांना आपण कट डाऊन करूयात. ओके, सो त्यांना कट डाऊन केल्यामुळे काय होतं की नाही का, आणि त्यांचे हे संबंध पण थोडेसे लांब ठेवा. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या लाईफमध्ये आपण पाहिजे तितकंच सर्कल आणि पाहिजे तितकं खुलून जगू शकतो, की ना की आपल्याला कोणाच्या अप्रिसिएशनची किंवा कोणाच्या व्हॉट यू कॅन से की कोणाचे ॲप्रिशिएट करावं यानं मला किंवा ह्याच्या गुड बुक्समध्ये आपण राहावं ह्याची काहीच गरज नाही पडत. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यापासून संबंध तोडायचे तर पहिली गोष्ट तर त्यांना ब्लॉक करून टाका. त्यांना आपलं काहीच चांगलं बघवत नाही ही गोष्ट फर्स्ट थिंग फर्स्ट तुम्ही लक्षात ठेवा. कारण जे टॉक्सिक लोक असतात त्यांना आपल्या चांगल्या गोष्टी बघवत नाही. सो त्या लोकांना आपल्या चांगल्या गोष्टी सांगू पण नका, त्यांना दाखवू पण नका किंवा काहीच नका. त्यांना बाहेरून कळतं, इट्स ओके, बाहेरून कळू देत, काहीही हरकत नसते. आता काही काही लोक असं म्हणतील की आमचे सासू सासरे टॉक्सिक आहेत. इट्स ओके ना, ते तुमच्या नवऱ्यांचे आईवडील म्हणल्यावर त्यांना तुम्हाला ॲडजस्ट करावंच लागेल, मॅनेज करावंच लागेल. ओके, सो त्यांना तुम्ही कट डाऊन नाही करू शकत, पण ज्या लोकांना तुम्ही कट डाऊन करू शकता त्या लोकांना ॲज सून ॲज पॉसिबल कट डाऊन करा. तुमच्या आयुष्यामध्ये त्यांची काहीही गरज नाही आहे. तर तिसरी गोष्ट तुम्ही अशी करू शकता की त्या स्वतःच्या कामामध्ये स्वतःला बिझी ठेवा. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला लोकांकडं जास्त जाणं पॉसिबल होत नाही किंवा लोकांच्या काही जास्त असं फोनवर बोलणं किंवा कॉन्टॅक्टमध्ये राहायला आपल्याला होत नाही. सो जेव्हा केव्हा तुम्ही आपल्या स्वतःच्या कामामध्ये बिझी राहता किंवा नवीन काहीतरी स्किल शिकताना, तेव्हा तुम्ही बिझी होऊन जाता आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला तुमच्याकडे टाईम राहत नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि टॉक्सिक लोक काय आहे ना, आपल्याला लाईफमध्ये आहे का नाही का आपल्याला फरक पडला नाही पाहिजे. आपण त्यांच्यावरती आपलं हसणं किंवा रडणं किंवा इमोशन्स हे डिपेंड नाही ठेवले पाहिजे. तर आपल्या लाईफमध्ये कोण इम्पॉर्टंट आहे त्याच लोकांना इम्पॉर्टन्स द्या आणि जे लोक इम्पॉर्टंट नाही त्या लोकांना इम्पॉर्टन्स देऊ नका. जसं की आपले काही फ्रेंड्स असतात ते खूप टॉक्सिक असतात, काही रिलेटिव्ज असतात टॉक्सिक असतात, कोणाचे काका मावशी आत्या नाना काय कोणीही असू दे, तुम्ही त्यांना ओळखा, कट डाऊन करा, लेट इट बी, लेट इट बी. लोक तुम्हाला बोलतात ते माणूसघाणी, इट्स ओके, आहे म्हणायचं आहे, मी माणूसघाणी आहे. बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. ओके, सो बिझी इन युअर सेल्फ, प्राऊड ऑफ युअर सेल्फ, लव्ह युअर सेल्फ. ओके, सो जेव्हा तुम्ही स्वतःवरती प्रेम करता तेव्हा तुम्हाला ह्या लोकांची काहीही गरज पडत नाही. आणि इतकं तुम्ही स्ट्रॉंग बना की तुम्ही फायनान्शियली इमोशनली कोणावरही डिपेंड न राहता कामा नये. त्याच्यासाठी तुम्ही सेल्फ इंडिपेंडंट बनलं पाहिजे. आणि स्वतःवर प्रेम कसं करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा टॉक्सिक लोकांबद्दल होता. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.